आमच्या शाळेचे गुरुजी नमस्कार. राम राम. आणि ही सगळी आपल्या संघटनेची अत्यंत विश्वासू आणि अत्यंत महत्त्वाची मंडळी. आपल्या सगळ्यांनाच आज आत्ता काही निर्णय हे तातडीने घ्यायचे आहेत. आप्पा, तुमची कन्या यशोदा ती तर सुखरूप आहे, पण तरीही तुम्ही तुमच्याबरोबर उद्या तिला घेऊन जायचं आहे. आता मी काय सांगतो आहे ते नीट काळजीपूर्वक लक्षपूर्वक ऐका. वेळ वाया दवडता कामा नये. आपल्या या केंद्रामध्ये आपल्या संघटनेच्या ज्या ज्या वस्तू आहेत जेणेकरून आपल्या विरुद्ध ज्या ज्या गोष्टी पुरावा म्हणून सिद्ध होऊ शकतात त्या सगळ्या गोष्टी अत्यंत तातडीने आपल्याला इथून हलवायच्या आहेत. आज आत्ता. मालक 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 कोण आहे रे? मालक, बाहेर वाड्याला पोलिसांचा वेढा पडलाय. हत्यारं काढा. वरती. जी. नाही, या कारवाईत तू सहभागी व्हायचं नाहीस. तुझ्यावर जी जबाबदारी सोपवलेली आहे ती पार पाडायचीस. यशोदेला घ्यायचंस, त्याला घेऊन अज्ञातवासात जायचंस. कुठल्याही परिस्थितीमध्ये पोलिसांच्या हातात सापडायचं नाही. पण या बस, सांगितलेलं ऐकायचं. ही विनंती नाही, हा आदेश आहे संघटनेचा. तुम्ही लोक तरुण आहात. तरुणांची या घडीला संघटनेला आवश्यकता आहे. निघ निघ. यशोदा, यशोदा, वाड्यावर पोलिसांची धाड पडली आहे. आपल्याला ताबडतोब निघायला हवं.
आता पुढे काय निरोप आहे माझ्यासाठी? मी निघते. थांबा. कुठे जाणार आहात? व्यंकटेश कुठल्या तुरुंगात आहेत शोधेन. त्यांची वाट पाहेन. घराकडे गावाकडे जाता येतं का बघेन. आपणचा शोध घेईन. पोलीस मागावर आहेत तुमच्या. तेवढी काळजी घेईन मी. व्यंकटेश, व्यंकटेश तुरुंगात नाही. मग कुठे आहेत? तो सुटला. सुटले? म्हणजे निसटला त्यांच्या तावडीतून. तुम्हाला त्याच्यापर्यंत पोचवण्याचा आदेश आहे मला प्रमुखांचा. ते कुठे आहेत? माहिती नाही. आपण दोघं मिळून त्याला शोधू. तोपर्यंत बरोबर राहा. मला माझं कर्तव्य पार पाडू द्या. कौन से देश चला, कौन से देश चला, कौन से देश चला, कौन से देश चला, टूटा पत्ता शाख से तूफानों से मिला, जाना था किस और को कौन से छोर चला, अंबर हारा टूटा तारा दरियाओं से मिला, कौन से देश चला. पांडुरंग, बसा. वाईट झालं. मी आता तुम्हाला इथं ठेवून घेऊ शकणार नाही. मला आता जोखीम घेता येणार नाही. आणि ही कापडं बदला, कोणी ओळखेल तुम्हाला. मी तुम्हाला थोडे पैसे देतो, थोडी कापडं देतो. परिस्थिती सुधरेपर्यंत दडून राहा. उद्या गोदावरी तीर्थयात्रेला लोक जाणार आहेत. त्यांच्यात मिसळून हा इलाका ओलांडून निघून जा. किती वर्ष झाली लग्नाला? 4 झाली. 4 वर्ष झाली ना अजून पार नाही वय. पीर बाबाचा नवस कर. लगेच कशी वटी फळती या बघ.
6 महिने होऊन गेले. संघटनेच्या कोणाशीच कुठलाच संपर्क नाही. होईल संपर्क. कसा होईल? आपल्याकडून काहीच हालचाल नाहीये. ही जागा सुरक्षित आहे म्हणून सुरक्षा म्हणून किती दिवस लपून राहायचं आपण? पुढे काहीतरी हालचाल करायला हवी. पोलिसांना सापडू या भीतीने असे लपून बसलोय आपण. आपल्या माणसांनाही सापडायचो नाही. आपली गरज असेल तिथे कदाचित. व्यंकटेशही शोध घेत असतील आपला. तुम्हाला इथे सुरक्षित वाटत असेल तर तुम्ही इथे थांबा. मला काही मार्ग सापडतोय का मी शोधीन. तुम्ही थांबा, मी जातो. पाहतो काही वाटा सापडतायत का. नाव काय रे तुझं? धोंडीबा भोसरे. तुझं ग? गोदाबाई काळे. एकटीच? एकटी कशाला? नवरा हाय माझा. कुठे आहे? पीर बाबाला गेलाय. 4 वर्ष झालं लग्न होऊन. पारवाहिना मग नवस बोलाय गेला या. बायकोला एकटीला सोडून नवस बोलायला गेलाय. हुशार आहे. बघितलं का पाटील कसा नवस फळतो ते. चला, अजून बरीच ठिकाणं तपासायची राहिलीत. वाड्याकडे गेला होतास? नाही, आधी इथे आलो. बरं केलंस. यशोदा कुठे आहे? हाय, सुरक्षित आहे. पाटील इथंच थांबा, मी जरा नवस फळवतो. Soldiers!
पार राख रांगोळ झाली. मालकीनबाईला काय झालं होतं कोणाच ठाऊक. तिने सर्वांना घरातून बाहेर काढलं. इनामदारांना गोळी लागली. दुर्दैवानं यशोदाचे वडील अप्पा नाईकही तिथं होते. तेही गेले. वाड्यात शिरलेल्या पोलिसांना कोंडून टाकलं तिने. मालकीन स्वतः पेटली होती. वाडाही पेटवून दिला. सगळं काही जाळून टाकलं. पोलिसांच्या हाती काही लागू दिलं नाही. यशोदाला सांग लवकर संपर्क साधतो. आपण पुन्हा उभा राहू. पुन्हा संघटनेचं जाळं विणू. आवर तू जा. तिला गरज आहे तुझी. काय झालं हो दादा? क्रांतिकारी लपले होते. पसार झाले. पाटलासने धरले.
आई सगळी राख रांगोळी झाली, जन्माची, घरादाराची. आणि ज्याच्या पायी ही राख रांगोळी झाली ते स्वातंत्र्य खरंच तुम्हाला मिळणार आहे का? हा? आणि मिळालं तरी तुमच्या वाट्याला काय येणार आहे? आणि मिळून ज्यांच्या वाट्याला हे येईल, ज्यांच्या पदरात हे पडेल, त्या पुढच्या पिढीला त्याची खरंच किंमत असणार आहे का? किंमत ठरवून मोजून घ्यायला हा सौदा नाही रावसाहेब. सौदा नाही. सगळेच स्वातंत्र्य मिळाल्याच्या भ्रमात राहतील. गोरासाहेब जाईल आणि काळासाहेब येईल डोक्यावर. तुला काय वाटतं? काळासाहेब अन्याय अत्याचार करायचा नाही, सगळा आलबेल होईल. काळासाहेब या देशाला लुटायचा नाही, सगळा आलबेल होईल. गुराळातली चिपाडच सगळी. राष्ट्र, देश बघितलास कसा दिसतो देश? जवळून पाहिलास देश कधी? 56 जाती, 56 पंथ, जातीची उतरंड, गोरगरीब भुके कंगाल जनता आणि तिला ओरबाडणारे विकृत श्रीमंत. आणि हे सारे एकत्र होऊन तुमचा स्वतंत्र भारत चालणार आहे. पशुपक्षांनी इतका अजून समृद्ध झालेला नाही इथला माणूस. त्याला तटबंद्या लागतात, त्याला जात लागते, त्याला स्वार्थ लागतो, पैसा लागतो, तुझं लागतं, माझं लागतं, जातभाई लागतात. इकडली समाज रचना आधी लक्षात घ्या. या रक्तात भिनलेल्या गुलामी विरुद्ध करा क्रांती आणि मग मारा क्रांतीच्या, देशाच्या, राष्ट्राच्या बाता. आम्ही बाता मारत नाही रावसाहेब. या कार्याचं आम्हाला कोणी आमंत्रण दिलं नव्हतं ना. हे आमच्या घरचं कार्य आहे. आणि देश म्हणजे शेवटी काय हो? देवळं, झाडं, पानं, फुलं, पक्षी म्हणजे देश नसतो. देश नकाशावर नसतो रावसाहेब. देश मनात असतो. आणि मनात देश आहे. ही मनं एक होतील, उसळून येतील. भले वेळ लागेल, पण उसळी मारणाऱ्या असंख्य मनांचा एक देश नव्यानं उभा राहील. आणि तो माझा भारत असेल. आम्ही जे करतोय त्याचा कसलाच दावा नाही रावसाहेब. 50, 100, 150 वर्ष लागतील, पण तो भारत उजळ माथ्याने उभा राहील, जो आमच्या मनात आहे. भक्कम इमारतीच्या पायाभरणीत फार कसदार माती घालावी लागते रावसाहेब. आणि आम्ही सगळेजण त्या कसदार मातीतल्या धुळीचे काही कण आहोत.
विठ्ठल. या अल्लाह! क्या हुआ बेटा? अप्पा नाईक साहब की बेटी है यशोदा. परिस्थिती निवळेपर्यंत दडून राहा. जिनं मारलं ती यशोदा होती आणि तिच्याबरोबर तू होतास. याची पक्की माहिती पोलिसांना मिळाली आहे. यशोदाचा काही ठाव ठिकाणं? ठाऊक नाही. कळलं की सांगतो. ये. चल चल. सांभाळून. आ आ पहले तुम ठीक हो जाओ, बाद में मेरे साथ रेड क्रॉस में काम करो. फातिमा की पहचान तुम्हें देंगे. किसी को भी शक नहीं होगा. ये वक्त भी गुजर जाएगा. ऐका हो ऐका, ऐका हो ऐका, सर्व गावकऱ्यांना सावधानतेचा इशारा. आपल्या गावामध्ये तसेच पंचक्रोशीमध्ये महामारीची साथ आलेली आहे. तरी जो कोणी रोगी आपल्या घरामध्ये असेल त्याला माळावर भरलेल्या कॅम्पमध्ये दाखल करावे असा शासनाचा आदेश आहे. हो. ऐका हो ऐका, सर्व गावकऱ्यांना सावधानतेचा इशारा. आपल्या गावामध्ये तसेच पंचक्रोशीमध्ये महामारीची साथ आलेली आहे. तरी सर्व गावकऱ्यांना सावधानतेचा इशारा देण्यात आलेला आहे. आपल्या घरामध्ये जो कोणी रोगी असेल त्याला माळावर भरलेल्या शिंपल्यामध्ये दाखल करावे. असा शासनाचा आदेश आहे.
डॉक्टर, औषधांचा तुटवडा आहे. जगू न शकणारी सर्व माणसं देवाच्या भरोशावर ठेवून बाजूला काढा आणि जगण्यासारखी जी आहेत फक्त त्यांनाच औषधं द्या. पण हे कोण ठरवणार की कोण जगणार आणि कोण मरणार? तुम्ही डॉक्टर आहात, तुमचं काम आहे ते. मला हे करता येणार नाही. डॉक्टर, आम्हाला बळाचा वापर करावा लागेल. मला माफ कर बाबा, तुला अजून लपून ठेवणं माझ्याच्यानं होणार नाही. तुझं जीव वाचवणं माझ्यासाठी जास्त महत्वाचं आहे. या माणसांना असं उघड्यावर का ठेवलंय? माणसं नाही आहेत ती, प्रेत आहेत. फातिमा, निकल जाओ यहाँ से. पुलिस है आसपास. किसी ने देख लिया तो पकड़ी जाओगे. एक दिवस असेच मरून जाऊ. मरण्याआधी जगण्यातला हेतू समजायला हवा, आणि तो समजलाच तर तो पूर्ण करायला हवा. चाचा, माझ्या इथे थांबण्याने जर एखादा जीव वाचणार असेल तर जाऊ दे, मी पकडले गेले तर. फातिमा दीदी, डॉक्टरांनी तुम्हाला बोलवलंय. फातिमा और जशोदा, तुमची तपश्चर्या फळाला आली. ब्रिटिश गव्हर्नमेंटनं त्यांच्या पार्लमेंटमध्ये इंडिपेंडन्स ॲक्टला मंजुरी दिली.
सगळ्या भूमिगतांवरचे खटले मागे घेतले. स्वातंत्र्य आता नजरेच्या टप्प्यात आलं. सुटणार तुम्ही आता. खूप भोगलं. पण फळाला आलं. वाट बघतो. व्यंकटेशचा निरोप तुम्हाला सांगायला आलोय. निरोप नको. आता मला त्यांच्याकडे घेऊन चला. जरा थांबा. आपण कुठे चाललोय? व्यंकटेशकडे. इथे आहे व्यंकटेश. त्या दिवशी जेव्हा आम्ही मोहिमेला निघालो,
माझ्या मनात माझ्याबद्दलची जी भावना आहे तिचा मी आदर करते. व्यंकटेशनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी जीव दिला. मी या स्वतंत्र होणाऱ्या देशासाठी जीवन देईन. आयुष्यभर व्यंकटेशची विधवा बनूनच राहीन. सुहासिनीं सुमधुरभाषिणीं सुखदां वर